नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा शिष्यवृत्ती पेपर 2019 सोडवणार आहोत. बघा, सेक्शन 1 थर्ड लँग्वेज, क्वेश्चन 1 to क्वेश्चन 3 रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला हा पॅसेज वाचून प्रश्न 1 ते 3 या पॅसेजच्या आधारे सोडवायचे. बघा, मी पॅसेज वाचतो. Poseidon was the Greek god of the sea. He carried trident which was the symbol of his power. He splits mountain with his trident and rolled the broken parts into the sea. He had a glittering palace in the depth of the Aegean Sea. या ठिकाणी 3 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, हु वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी. कोण आहे ते उत्तरामध्ये दिलेलं आहे. बघा, पसायडन. पर्याय क्रमांक 1. व्हॉट डीड द पसायडन कॅरी. ही कॅरीड ट्रायडंट. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आणि तिसरं बघा, द ट्रायडंट वॉज द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर. इथे दिलेलं आहे, द ट्रायडंट वॉज द सिम्बॉल ऑफ हिज पॉवर. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. अशा प्रकारे आपण पॅसेजवरील 3 प्रश्न सोडवलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न 4 बघा, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स. विच इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स म्हणजे या बॉक्स मध्ये दिलेला नाही तो कोणता आहे. बॉक्स मधला आपल्याला शोधायचा नाही, ती आपली चूक होऊ शकते. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. बघा, इथे या 4 पर्यायापैकी आपल्याला हा जो पर्याय क्रमांक 3 आहे तो दिलेला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, कंप्लीट द वर्ड रजिस्टर. आपल्याला शब्दाची यादी पूर्ण करायची आहे. बघा, ड्रम, सिम्बल्स, फ्लूट म्हणजे काय, संगीताचे वाद्य आहेत. तरी ते काय, टॅम्बोरिन हे वाद्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज, चूज द प्रॉपर डेट. आपल्याला इथे मेसेज वाचून दिनांक निवडायची आहे. बघा, मेसेज काय आपण वाचू. डिअर टीचर, वी लव्ह यू सो मच, युअर स्टुडंट्स. हा आता टीचरला लिहिलेला मेसेज आहे, म्हणजे हा शिक्षक दिना दिवशी लिहिलेला आहे. आणि शिक्षक दिन हा कधी असतो आपल्या सगळ्यांना माहित आहे, 5 सप्टेंबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा, फाइंड आउट द ऑड टर्म म्हणजे वेगळा शब्द निवडायचा आहे आपल्याला. 4 पैकी 3 एकाच प्रकारचे आहेत आणि एक वेगळा आहे. बघा, कुकुंबर, फेनुग्रीक, स्पिनच आणि कोरिएंडर. आता बघा, फेनुग्रीक, स्पिनच आणि कोरिएंडर ह्या पालेभाज्या आहेत आणि लिफी व्हेजिटेबल्स आहेत, आणि कुकुंबर ही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक हे याचं वेगळं आहे. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 8 बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द ॲरो शोज डॉट डॉट डायरेक्शन. हा ॲरो कोणती डायरेक्शन दाखवत आहे, तर तो काय म्हणतोय, राईट. काय म्हणतोय, राईट दाखवत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सिलेक्ट द प्रॉपर ॲक्शन वर्ड. आपल्याला इथे ॲक्शन वर्ड निवडायचं आहे. बघा, कड विषयी निवडायचं आहे, दही याविषयी निवडायचं आहे. तर शेअर, ईट, स्पिल आणि चर्न हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याचा पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 10, शी इट ब्रेकफास्ट डॉट डॉट हर पॅरेंट्स. काय विथ हर पॅरेंट्स येणार. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. टूल्स युज्ड बाय मेकॅनिक. आता इथे कोणकोणते टूल्स आहेत मेकॅनिक यूज करतो. ड्रिल आहे, स्क्रू आहे, नट्स आहेत, आणि इथे काय दिलेलं आहे बघा, स्पॅनर आहे. स्पॅनर म्हणजे पाना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12,
सिलेक्ट द करेक्ट आन्सर. हाऊ मेनी लेटर्स शुड बी कॅपिटल इन द गिवन सेंटेन्स. आपल्याला या सेंटेन्स मध्ये किती कॅपिटल लेटर्स येऊ शकतात हे पाहायचं आहे. बघा सेंटेन्स आहे आय लिव्ह इन औरंगाबाद. तर याच्यामध्ये आय हे पहिल्यांदा एकटंच असल्यामुळे तो कॅपिटल येणार आणि आय कॅपिटल असणार आणि शहराचं नाव आहे औरंगाबाद त्यामुळे ते सुद्धा कॅपिटलने सुरुवात होणार. म्हणजे इथे आपल्याला 2 कॅपिटल लेटर्स पाहिजे होते. तर इथे पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा सॉल्व द रिडल्स. आय यूज अ स्टेथोस्कोप अँड एक्झामाइन द पेशंट्स. हू ॲम आय. म्हणजे मी काय करतो स्टेथोस्कोपचा वापर करतो आणि पेशंटला तपासतो. तर मी कोण आहे. सोपा आहे. पर्याय क्रमांक काय याचं उत्तर. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर हे याचं उत्तर अचूक आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. आता इथे आपल्याला करेक्ट पंक्च्युएशन मार्क वापरायचा आहे. व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. आपण व्हॉट म्हणलं की लगेच क्वेश्चन मार्क पाहतो परंतु इथे क्वेश्चन मार्क येणार नाही. व्हॉट अ ग्रेट सरप्राईज याचा अर्थ इथे नवल आश्चर्यदर्शक वाक्य आहे. सरप्राईज आहे. मग म्हणून इथे काय येणार एक्सक्लेमेशन मार्क हे उत्तर येणार. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर कंप्लीट द मोटो. आपल्याला मोटो पूर्ण करायचा आहे. काय येईल बघा डॉट डॉट आर आवर फ्रेंड्स. लायब्ररी बुक्स टीचर स्टुडंट्स. तर इथे काय येणार बुक्स आर आवर फ्रेंड्स. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 16वा प्रश्न आपण पाहू. बघा एक टेबल दिलेला आहे आपल्याला आणि त्या टेबलमध्ये काही अक्षर आणि काही संख्या आहेत आणि त्यावरून आपल्याला शब्द शोधायचा आहे अर्थपूर्ण शब्द. तर अर्थपूर्ण शब्द इथे बघा हा जर्नी तयार होतो आणि JOU बघा जे कुठे आहे 4. 4 पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये आहे. ओ कुठे आहे 1. 41 झालं. पुन्हा JOU 5 नंबर. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर आहे कारण त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये 7 हा आलेला आहे. 7 वाय लगेच येत नाही. वाय हा शेवटी असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक अ परमिशन. आपण परमिशन मागायची आहे. पहिलं वाक्य आहे बघा आय विल ओपन द डोअर. ही परमिशन नाही. ओपन द डोअर हे इन्स्ट्रक्शन झालं. प्लीज ओपन द विंडो ही विनंती झाली आणि मे आय ओपन द विंडो ही परमिशन झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. तर त्या पुढचा प्रश्न पाहू आपण. आपल्याला घड्याळ दिलेली आहे बघा चूज द करेक्ट ऑप्शन. घड्याळामध्ये बघा थोडासा तास काटा थोडासा ओव्हर हँड हा थोडासा लहान पाहिजे होता. तर इथे बघा 5:15 झालेले आहेत म्हणजे 5:15 झालेले आहेत. आपण त्याला इंग्रजीमध्ये कसं वाचतो तर अगोदर आपण मिनिट घेतो म्हणजेच 5:15 हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. कारण पहिला काय बघा 3:15 झालेला आहे का नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न क्रमांक 19. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट्स मेक अ डॉट डॉट फॉर शॉपिंग. आपण शॉपिंगसाठी काय तयार करतो बघा लिस्टची स्पेलिंग आपल्याला अचूक निवडायची आहे. तर लिस्टची स्पेलिंग ही LIST ही बरोबर आहे. बाकीच्या सगळ्यांचा लिस्ट हा प्रोनाउन्सिएशन होतो पण त्या अर्थाने तयार होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक्स बाय यूजिंग द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल वापरायचं आहे बघा. आपण जर इथे ई पाहून जर ॲन वापरलं तर आपलं चुकणार. त्यामुळे प्रश्न आपण वाचा आयफेल टॉवर इन द पॅरिस. आता आयफेल टॉवर ही एकमेव अशी वस्तू आहे त्यामुळे इथे आपल्याला ॲन वापरता येणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला द हा पर्याय वापरावा लागेल. काय येईल द आयफेल टॉवर इन द. प्रश्न क्रमांक 21 बघा. आपल्याला प्रश्न क्रमांक 21 मध्ये पाहिजे लुक ॲट द पिक्चर चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन. आपल्याला संवाद योग्य निवडायचा आहे. इथे बघा ऊसाचा रस आहे म्हणजे शुगर केनचा संबंध आलेला आहे आणि
ज्यूसचा संबंध आहे, त्यामुळे आपण पहिला पर्याय वाचूया. ए सेड द बबल्स लुक सो लवली. बी सेड लेट्स बाय टू. चुकीचं आहे, इथे बबल्सचा काही संबंध आहे का? नाही. सेकंड पर्याय बघा. ए सेड हिअर यू आर पोटॅटोज. हा पण पर्याय येणार नाही, कारण इथे पोटॅटो, टोमॅटोज वगैरे नाही. पर्याय क्रमांक 3. ए सेड प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. बी सेड ममा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक आहे, कारण इथे ज्यूसशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 काय म्हणते बघा. ए सेड डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स. हा पण पर्याय लागू होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. माय नंबर इज 12 सो एम इन द रो. आता इथे आपल्याला ऑर्डिनल नंबर लिहायचा आहे. आता 12चा ऑर्डिनल नंबरची स्पेलिंगमुळे आपल्या बऱ्याचदा चुका होत असतात. इथे बघा पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर बरोबर आहे, 12th. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आपल्याला कंप्लीट द पझल सोडवायची आहे. तर इथे बघा, पहिल्यांदा बी जर आपण ठेवलं तर शब्द कोणताही तयार होणार नाही. के जरी ठेवलं तर तयार होणार नाही. आय ठेवलं तर INDIGO इंडिगो तयार होतो, आणि इकडे ऑरेंज तयार होतो, आणि इकडे ग्रीन तयार होतो खाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 24. चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. अल्फाबेटिकली फर्स्ट ह्या 4 पर्यायापैकी कोणता येईल? टी येईल, एफ येईल, एम येईल का एस येईल? तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की या सगळ्यांच्या अगोदर काय येतो? एफ येतो. त्यामुळे फ्रायडे हा पहिला येईल अल्फाबेटिकली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. चूज द इनकरेक्ट पेअर. आपल्याला इनकरेक्ट पेअर निवडायची आहे. तर बघा, शायनी स्टार, अ रिच मॅन, अ रेनी डे आणि अ शार्प डे. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे चुकीची जोडी आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. तर आता आपण 25 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. 2019ची ही प्रश्नपत्रिका आहे इंग्रजी विषयाची. यानंतर पुढील आपण व्हिडिओमध्ये 2020 आणि त्यापुढील प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि या व्हिडिओचा फायदा परीक्षेच्या पूर्वी सगळ्यांना होईल. कारण या मागच्या परीक्षेतले प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात, त्यामुळे या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.